एक आठवण, सोनेरी क्षणाची साठवण. नमस्कार मित्रांनो, मी सोहन कुमार. काल आपण धनंजय औंडेकर सरांचा पहिला भाग बघितला. दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मधुताई, कुमारदादा आणि धनंजय औंडेकर यांच्या पूर्ण परिवाराला भेटणार आहोत. पूर्ण एपिसोड नक्की बघा. मी आता एक काम करतो, मधुताईला आणि कुमारदादाला आपल्या या फ्रेममध्ये बोलतो, त्यांच्याशी थोड्याशा गप्पा करू. बघूयात मधुताई काय म्हणते. ताई आणि कुमारदादा आपल्या फ्रेममध्ये. मी ताईला काही बोलतं करण्याचा प्रयत्न करतो. ताईचा पण मी एपिसोड एक करणार आहे, म्हणजे ताईचं पण खूप स्ट्रगल राहिला आहे, संघर्ष राहिला आहे. ताईचं तुम्हाला माहीत असेल. ताई, मला हे सांग, तू येलदरीला तुझा जन्म झाला तेव्हा त्या शाळेत होती तू येलदरीला? तिथे येलदरीच्या झेडपीलाच का कुठं तुझ्या आजी आजोळा? नाही, कुठेही नाही. बालवाडी ते 10वी पर्यंत शिक्षण माझं येलदरीला झालेलं आहे, झेडपीच्या शाळेमध्ये. दोघांमध्ये गॅप किती आहे म्हणजे तुमच्या दोघांमध्ये? मोठ्या भावात आणि माझ्यामध्ये 5 वर्षाचा आहे. म्हणजे तो मोठा आणि हा याच्यामध्ये माझ्यामध्ये फक्त 2 वर्षाचा. तुमची फार गट्टी जमत असेल. गट्टी म्हणजे असायचं आमचं थोडंसं बॉन्डिंग. खूप चांगलं बॉन्डिंग असायचं. जे काही कंप्लेन खोडकर मला नाही वाटत एवढा खोडकर. नाही, खोडकर वगैरे काही नाही, पण मी थोडस, मला कोणी त्रास दिला तर मोठ्या भावाला जाऊन सांगायचे आणि लहानाच्या मागे मात्र फिरायचे थोडस एखाद्या जागारी. पण तू फार पहिल्यापासूनच शांत होता? नाही, शांतच होता तो जास्त खेळायला जास्त मित्रांसोबतही नसायचा. फक्त क्रिकेट मॅच त्याला आवडायची आणि तो त्याच्या मित्रांसोबत जायचा क्रिकेट खेळायला. क्रिकेटचा फॅड त्या माधव मंडगीने आणलेला. पण ते बाहेरच्या पाठीमागे बाबूदेवच्या मागे ग्राउंड होतं ना, तिथे खेळायला जायचे. तिथे खेळायचे 7वी पर्यंत शिक्षण मित्रांसोबत. बरं, आता हे लग्न झाल्यापासूनच बाहेर फिरतीवर असतो की म्हणजे जॉब लागल्यापासूनच असं आहे काय? म्हणजे नाही, जॉब लागल्यापासूनच आहे, बाकी तर काही नाही. सगळे सण समारंभाला घरीच असतो. पण तुमच्या घरातला हाच एक डायमंड असा वेगळा आहे का? सगळ्यात जास्त आमच्या तिघांपैकी शिक्षणात त्याचा जास्त म्हणजे स्कॉलर होता तो आमच्या घरामध्येच, आमच्या तिघांपैकी पण. आणि त्याला तसं थोडंसं एकदा ग्रीप मिळाली की तसंच तो पुढे. बरं, आता कसं फील होतं? असं कसं फील होतं? मला प्राऊड वाटते त्याबद्दल, अभिमान वाटतोय. आमच्या घरामध्ये हा एक निघाला आणि आज आम्हाला येलदरीमध्ये त्याचं नाव पण ऐकायला. येलदरी नाही, पूर्ण महाराष्ट्र. येलदरी तर आहेच आहे, पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा ऐकायला नाव भेटते आम्हाला त्याचं. खूप मस्त ना, की आज एक अधिकारी म्हणून आम्हाला त्याबद्दल प्राऊड फील होते. तुझ्या घरात कोण कोण आहे? माझ्या घरामध्ये मी आणि आमच्या मुलगा आणि सुनबाई सध्या इथे राहते. मुलीचं लग्न झालंय. कुठे दिलं? त्यामुळे तिला हट्टेला दिलेलं. नक्कीच मी तुझा एपिसोड करणार आहे. आणि बरं वाटलं ताई, म्हणजे वहिनी सोबत कशी बॉन्डिंग आहे धनंजय सरांच्या वाईफ सोबत? एकदम छान, भारी. लय भारी. लय भारी ना. नणंद भाऊजाई म्हणून नाही, पण छान बहिणीसारखं असं पहिल्यापासूनच असतं. आणि नात्यामध्ये असल्यामुळे थोडस. तुझं लग्न कधी झालं होतं? माझं लग्न 89ला झालं. आणि दादांचं? दादाचं 95ला झालं. म्हणजे दोघांच्या लग्नामध्ये 5 वर्षाचा 4-5 वर्षाचा गॅप आहे. खूप भारी वाटलं मला जरा कुमारदादांना बोलायचं. कुमारदादा, नमस्कार. नमस्कार. ओळखता का मला? हो, लहानपणापासून. कारण की मी खूप कमी पाहिलेलं तुम्हाला. तुम्ही म्हणजे तुझा मोठा भाऊ आणि तुझी बहीण. माझी कुठली बहीण? कुमंदनी. अच्छा, कुमंदनी ताईची तुम्ही क्लासमेट. क्या बात. तुमचा जन्म कधीचा? माझा जन्म 63चा आहे, 1/11/63. शपथ. म्हणजे 1979ची मॅट्रिक आहे, 10वी. आणि मग तुमचे क्लासमेट तुम्हाला आणखी आठवतात का कोणी तुमच्या? हो ना, आमचा क्लासमेट म्हणजे माझ्या घरासमोर किशोर स्वामी म्हणून फार जवळचा होता. आमची जोडीच होती किशोर कुमारची. किशोर कुमार, क्या बात आहे. तुम्ही कुमार आणि तो किशोर. आणि एक सर्जेराव होडवे म्हणून सिंगर मोठं, ते बँकेतच होते ते पण. एक मधुकर बनकर आमचा कार्यकर्ता होता. मधुकर बनकर म्हणजे दिलीप बनकरचा भाऊ. ओके. आम्ही तिघं चौघं सोबतच असायचो. ती तुमची मॅट्रिक पर्यंत. पण जास्त किशोर कुमारच राहायचो. किशोर आणि कुमार तुम्ही सोबत राहायचे. आता काय करतात ते किशोर? आता मला वाटतं कॉन्टॅक्ट आहे नांदेडला. ओके. दादा, तुमचं लग्न कधी झालं? माझं लग्न 1986ला झालं. सासरवाडी कुठली? तोसडी, तालुका जिंतूर. बरं. वहिनी तिथनं आहेत. तुम्हाला मुलं वगैरे? मला 3 मुली आहेत. मी प्रयत्न करेन की ही सगळी फॅमिली खूप वाढलं. म्हणजे औंढेकर काकू आता एकट्या नव्हत्या त्या, त्यांनी यांचे 2-4 एवढे वटवृक्ष वाढले ना की आता आपल्या एका फ्रेममध्ये साहजिक नाही आहे. कारण की धनंजय सरांच्या पण मुली मी त्यांना गाठण्यासाठी खूप फास्ट आलो आहे, कारण की ते रात्री निघणार होते बाहेरगावी. तर ते पण धनंजय सरांसारखेच भेटत नाहीत, पण त्यांना पण मी एका ठिकाणी धरलं आणि त्यांना पण खूप बोलतं करण्याचा प्रयत्न केला. नक्कीच मी तुम्हाला त्यांच्याशी पण भेट करून देतो, वहिनीशी पण भेट करून देतो. वहिनी, नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? अयोध्या. बरं, अयोध्या. म्हणजे अयोध्या औंढेकरांच्या घरात आली सगळी अख्खी. काय करतात जावई? एक एसटी मध्ये
एस टी महामंडळमध्ये. आणि दुसरे एक बँकेत आहेत, तिसरे MC मध्ये. सगळे परभणीमध्येच दिलेले आहेत की मग मुलगी 2 विदर्भात आहेत, 2 विदर्भात दिल्या, एक सोलापूरकडे. सोलापूरला दिलं. कसं मॅनेज करताय तुम्ही? म्हणजे सगळ्यांच्या आधी तुमचं लग्न झालेलं आहे परिवारामधलं, ते सगळे तुमच्यासाठी लहान लहान होते का? हो. तुम्ही येलदरी जास्त राहिलात का परभणीत जास्त राहिलात? येलदरीत राहिले, नंतर 2 मुली येलदरीत झाल्या हां हां. आणि तिसरी मुलगी इथं परभणीत मग येलदरीतल्या तुमच्या काही मैत्रिणी असतील तिथल्या? झाली. नाही आठवत नाही मग? सासूबाईच्या. सासूबाईच्या मैत्रिणी होतात. मित्रांनो, वहिनी बोलण्याचा प्रयत्न केला. आता एक गोल्डन एंट्री करतो. तुम्हाला अपेक्षित असेल की धनंजय सरांच्या वाईफला म्हणजे वहिनींना बोलवतो, आणि कसं त्यांनी एवढ्या घराला मॅनेज केलं हे त्यांचं एक कौतुक करावं लागेल, कारण की यांची ही खूप डिस्टर्ब आहेत. म्हणजे पहिल्यापासूनच इकडं तिकडं प्रायव्हेट सेक्टर हे कुठं कुठं नाही का फिरलेत. सोलापूर, माजलगाव, परभणी, पुणे, औरंगाबाद, परत मुंबई. कसं यांच्यासोबत त्यांनी आपल्या परिवाराला मॅनेज केलं, मुलांना मॅनेज केलं, फार कठीण असतं हे सगळं काही करणं. हे त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊयात. मी वहिनीला आपल्या फ्रेममध्ये बोलवतो. वहिनी नमस्कार. नमस्कार. सगळ्यांनाच अपेक्षा होती की आता एक जण आले, आणखी तुम्ही आलेले नाही, आणि मी त्यासाठी सगळ्याच्या शेवटी तुम्हाला बोलवलं. मला हे विचारायचं की तुमचं लग्न कोणत्या साली झालं? 19/5/95. तेव्हा हे खरंच एवढे बिझी होते का? म्हणजे एवढे नव्हते, थोडे कमी होते. म्हणजे कुठल्या पदावर, म्हणजे प्रायव्हेट सेक्टरला होते की महावितरणला? नाही, प्रायव्हेटला होते. मग जेव्हा लग्न झालं तुम्हाला येलदरी म्हणून दिलं, परभणी म्हणून दिलं की औरंगाबादला, म्हणजे कुठं दिलं होतं? परभणीलाच होते का तेव्हा? आणि कुठल्या याच्यामध्ये होते कामाला? व्हिडिओकॉनला होते. मग ते औरंगाबादला. मग तुम्ही औरंगाबादला राहणार आम्ही परभणीच ना. नाही, पण तुमच्या त्यांच्यासोबत नव्हतात गेला? नाही, इथेच होती मी. ते येणं जाणं करायचे. तेव्हा मुलं झाली होती? नाही, नंतर. त्याच्यानंतर मग तुम्ही परभणी कधी सोडलेलं? परभणी मोठी मुलगी झाली. मोठी मुलगी झाली आणि आमची बदली माजलगावला झाली, म्हणजे आईकडे झाली. बर. अच्छा, म्हणजे तुमच्या माहेरी झाले, म्हणजे तुम्ही घेऊन गेले माहेरी. तिथं त्या कुठल्या याला होते? महावितरणाला. आणि अच्छा, तिथं होते ते. म्हणजे ते प्रायव्हेट सेक्टर सोडल्यानंतर. आणि मग तिथून पुढचा प्रवास? तिथून पाथरी, नंतर जिंतूर, नंतर औरंगाबाद. मग जिथे जिथे गेले तुम्ही आपला बिराडा घेऊन फिरलात का? मग लेकरांचा शिक्षणाचा खूप प्रॉब्लेम आला असेल? नाही, नंतर औरंगाबादला आम्ही थोडं हे झालो. नंतर त्याच्यानंतर पुण्याला, म्हणजे मेन पुण्याला स्थायिक झालो. अच्छा. जसं जसं मुलांचे म्हणजे वर्ग वाढत गेले तसं म्हणजे हो ना, मग या शाळेतून काढ तिथं घाल, तिथून काढ इथं घाल, असं चाललं. औरंगाबादहून पोद्दार असल्यामुळं ट्रान्सफर होऊ शकत होती, म्हणून आम्ही पुण्याला हे केलं. मग पुण्याहून मात्र हल्ली नाही मी. मग त्याच्यानंतर सोलापूर, असं पुणे ठेवलेले आम्ही. आधी पुण्यालाच राहायची, तिथून हे येणं जाणं वगैरे करत होते. आता मुलं कुठे? आता मुलं, एक मुलगी नागपूरला आहे मोठी. कुठल्या याला? MS सर्जरी. कुठल्या हॉस्पिटल? NKP साळवे, लता मंगेशकर. अच्छा, नागपूरला. आणि मुलगा नवी मुंबईमध्ये DY पाटीलला. किती वाजता घरातून बाहेर पडतात आणि येण्याची वेळ नाही का? 8:30ला जातात घरात ना. आणि येण्याची वेळ नाही? संध्याकाळी येण्याची वेळ नाहीये. कधी मीटिंग लागल्या की 10-11 वाजता, कधी 12 वाजता, असं होऊन जातं. दुख सारखी चालू धडधड. बरं, त्या काळात जर तुम्हाला काही अर्जन्सी असली तर फोन करता का तुम्ही? मेसेज करते मी. आता सुरुवातीला फोन करत होते तर म्हणजे उत्तर देत होते. आता तेवढा पण वेळ राहिला नाहीये, तर मेसेजचं उत्तर देतात की म्हणजे जेव्हा त्यांना वेळ भेटला. मेसेजही बघत नाही मीच, मी मेसेज बघते आल्यावर. तुम्ही काय टाकलेले मेसेज ते उत्तरही देत नाही, बघतही नाही. म्हणजे या मागच्या वर्षभरापासून फार जास्त वर्षभरापासून जास्त बिझी झाले. तर मला असं वाटतं की जसं प्रमोशन होईल, म्हणजे खुशी आहे की एक वरच्या पोस्टला जात आहे, पण दुःख यायचंय की वरची पोस्ट वाढली की इकडची पोस्ट कमी बोलणं व्हायला, असं व्हायला. असं होतंय ना. आणि मग सुट्ट्या वगैरे जातात का फिरायला? म्हणजे एखादा सिनेमा आठवतो का लग्नात नंतर गेलेला? एखादा सिनेमा सोबत पाहिलेला? सिनेमा नाही, जास्त नाटक वगैरे यांना आवडतात, मराठी नाटक. कुठे पुण्यालाच पाहिले असतील? गंधर्व मध्ये पुण्याला नाटक वगैरे. दिवाळीचं म्हणजे सणावर काही येतात ना, मग आम्ही सगळे मिळून जातो नाटकाला वगैरे. आणि असं दिवाळीचे सुट्ट्यामध्ये पण सगळे घरचे आले की आम्ही एक ट्रिप काढतो. बरं, आता हे झाले पती म्हणून, हे बाबा म्हणून कसे आहेत मुलांसाठी? बाबा म्हणून एकदम चांगले आहेत. कारण कसं आहे, माझ्यापेक्षा ते जास्त हँडल करतात मुलांना. माझं कर्तव्य काय आहे की म्हणजे काय लागेल ते त्यांना देणं, म्हणजे घरातल्या गोष्टी सांभाळून घेणं. बाकी गोष्ट म्हणजे त्यांच्या आई काही डिमांड वगैरे असेल तर ते तुम्हाला करतात की बाबांना? डिमांड असली तर थोडं मलाच सांगतात की बाबा मला असं पाहिजे, तू पप्पाला सांग. मुलगा जास्त सांगतो. मुलीचं कसं आहे, मुली करून घेतात,
तो मला सांगतो पप्पाला सांग मला हे पाहिजे असं. म्हणजे काही डिमांड असली तर करण्याचं. थोडं बरं, आता थोडं एक पारिवारिक मी विचारतो. मधुताईसोबत, कुमारदादांसोबत आणि मोठ्या जाऊबाईंसोबत तुमचं कसं बाउंडिंग आहे म्हणजे परिवार? सगळ्यांशी चांगलं नातं आहे. म्हणजे असं कोणाचं असं धाक नाही की बाबा ते मोठे आहेत म्हणून मला कधी धाक दिलेला नाहीये त्यांनी की बाबा आम्ही म्हणजे मी जाऊच आहे, मी असं मी भाई आहेत, घरची मोठे मोठी आहे, आहे. हा की मी ननंदबाई आहे असं म्हणजे त्यांनी कधी मला जाणीव करून दिली नाहीये. एक घरच्यासारखे जसे बहिणी हे असतात मोठे भाऊ म्हणजे तसं सगळ्यांनी सांभाळून मला घेतलेलं आहे. म्हणजे मला सुरुवातीपासून जास्त काही स्वयंपाकात मला जास्त कोणतं काही येत नाही, त्यांनी सगळं सांभाळून घेतलंय मला. आणि 20-25 वर्षाचा प्रवास असेल, 30 वर्ष झाली लग्नाला. मी काय करतो, एक जागा तिथं मी बनवली आहे, दिसत असेल तुम्हाला. आता विचार करते तो कोण येणार आहे. म्हणजे सगळ्यांना अपेक्षित असेल की भाऊजी का नाही दिसत आहे, तर मी भाऊजींना फ्रेम मध्ये बोलवतो, देशमुख भाऊजींना. भाऊजी नमस्कार. तुम्ही मला हे सांगा, येलदरीत तुम्ही कधी आलात? मी 90 मध्ये आलो. मग लग्न झालं तेव्हाच तुम्ही येलदरीला? 90 मध्ये लग्न झालं. हां, ते आणि मग तुमचे येलदरीतले काही मित्र? येलदरीत भरपूर मित्र आहेत. जवळपास मला येलदरीमध्ये जवळपास सर्वजणच ओळखतात, भाऊजी म्हणूनच ओळखतात मला. भाऊजी म्हणून, देशमुख भाऊजी म्हणून मला ओळखतात. ते प्रसाद होडपेकडे तुम्ही जास्त यायचे. प्रसाद ओढवे मित्र. ताईंचं कसं असतं बाउंडिंग तुमच्यासोबत? वा वा. मुलं? हा, मुलं पण छान आहे. मुलगी? मुलगी पण छान. जावई? जावई जावई कुठले तुमचे? जावई माझ्या हट्ट्याचे, पण सध्या ते परभणीलाच असतात. परभणीला असतात. काय करतात काय म्हणजे? ते गव्हर्नमेंट गुत्तेदार. लग्न कधी झालं मुलीचं? 2021 मध्ये. बरं कोरोना काळामध्ये. मस्त आहे, वेल सेट आहे मुलगी, हा, एकदम चांगल्या घरात दिली. एकदम छान. म्हणजे फॅमिली कुठे? देशमुख फॅमिली? देशमुख फॅमिली. डॉक्टर ऋषिकेश औंडेकर. डेट ऑफ बर्थ काय? 15/9/99. तुझा जन्म परभणीला की मुंबईला की येलदरीला, काय म्हणजे? जन्म परभणीला झाला. परभणीला झाला. आणि आता सध्या काय करतोस? सध्या माझं MBBS कंप्लीट झालं आहे. आता मी MD करतो आहे डर्मेटॉलॉजीमध्ये. आणि आत्ता सुरू झालं आहे, सुरू होऊन 6 महिने झालेत मला. कुठल्या कॉलेजला? नवी मुंबईला. बरं, मला हे विचारायचं की बाबा एवढं बिझी शेड्यूल असते बाबांचं, तुम्हाला वेळ देतात का ते सगळे? म्हणजे जरा फ्लक्च्युएशन होतं आमचं आणि त्यांच्या वेळेमध्ये. म्हणजे बालपणापासून की आत्ताच? नाही आत्ता MBBS सुरू झाल्यानंतर. मीच इंटरव्ह्यू घ्यायला जवळजवळ आता वर्ष लागलंय. म्हणजे आज एक सक्सेसफुल इंटरव्ह्यू आज होणार आहे माझा. तर तो एक मला म्हणजे हे वाटतं, म्हणून मी विचारतो की आमच्यासाठीच असं आहे की परिवाराला पण असं आहे? नाही म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांसाठी तसं सिमिलरच लेवलवरती हे करतात. बरं, पुढं फक्त बाकी पुढे म्हणजे आता आय थिंक सगळ्यांचं डिपेंड करतं नेक्स्ट 3 इयर्समध्ये काय होणार आहे. तिची तर आता MS संपणार आहे, माझं आत्ता सुरू झालं आहे. तर मग टेक्निकली आता ती जर कुठं दुसरीकडे जॉब करेल, दुसऱ्या सिटीमध्ये तिला जर भेटतंय. मोठा की लहान? मी मिडल चाइल्ड. सगळ्यात मोठी ताई आहे. हां. माझं नाव डॉक्टर आरती औंधेकर. कुठल्या कॉलेजमधून करतेस? सध्या तर मी NKP सार्वेला आहे. डॉक्टर लता मंगेशकर म्हणून आहे नागपूरमध्ये, तिकडे आय एम डुईंग माय रेसिडेन्सी. MS करते आता. आणखी किती वर्ष? आता माझी एक्झाम गोईंग आहे. साधारण 2-3 महिन्यात होऊन जाईल MS. त्यानंतर मग MS ची डिग्री होऊन जाईल. म्हणजे लगेचच पहिला डॉक्टर औंडेकर परिवाराला मिळेल असं लगेचच? हो, येस. आणि बाबांशी कधी भेट होते? फक्त काही फोनवर बोलणं होतं? फोनवरती बोलणं होतं. जेव्हा काही डिसिजन्स वगैरे घ्यायचे असेल तेव्हा फोनवरती बोलणं होतं, किंवा फेस्टिवल्स वगैरे जेव्हा असतील तेव्हा तर ॲक्च्युली फुल फॅमिलीसोबत असते. जे पण फेस्टिवल असतील, दिवाळी बोलो किंवा हे आता जे लक्ष्म्यांचं असतं ते इट इज अ रिच्युअल जे आम्ही कॅरी करतो. तर लक्ष्म्यांना आम्ही सगळे सोबतच असतो. बाकी तर नेक्स्ट फेस्टिवल दिवाळी आहे, तर आम्ही ट्राय करतो की सगळे दिवाळीला पण सोबत असावे. नाही, म्हणजे लक्ष्मीच हे आहे का की त्या फेस्टिवलला सगळे एकत्र येतात असं काही? हां, म्हणजे आम्ही बघत आलो की लहानपणापासून एक असं रिच्युअल ते कॅरी करतो आम्ही की लक्ष्म्यांना म्हणजे इट इज अ मेन फेस्टिवल फॉर अस, इट इज लाईक अ फेस्टिवल फॉर अस. तर आम्ही सगळे लहानपणापासून जे पण बहीण भाऊ आहोत किंवा काका काकू आत्या मामा वगैरे सगळे आम्ही सोबत लक्ष्मीचं फेस्टिवल सेलिब्रेट करतो. तर मग ते आम्ही भेटतोच. मग तेवढं मॅनेज करतात का ते? म्हणजे आता कसं आय थिंक एक एवढा मोठा जर जॉब आहे, डेझिग्नेशन आहे, तर तेवढा रिस्पॉन्सिबिलिटी असणारच. आणि ते आम्ही पण समजून घेतो. आणि जेव्हा गरजेचं असतं वेळ देणं, ॲज इन जेव्हा डिसिजन्स घ्यायचे असतात किंवा कोणतं काही डिसिजन घ्यायचं असेल फॅमिलीसाठी किंवा फेस्टिवलसाठी, तर ही मेक शुअर की तेवढा वेळ ते काढतायत. आणि तो वेळ आम्हालाही मिळतो आहे आणि तो वेळ जेवढा ऑफिसमध्ये त्यांना द्यायचा आहे तो त्यांना देता यावा असं. तो ही ट्राय टू मॅनेजेस बोथ साईड इक्वली. बरं, बाउंडिंग मम्मी का पप्पा सगळ्यात चांगली?
डिसिजन्स वाईज हे सगळं वाईज तर बाबा आणि बाकी इमोशनल वाईज स्टेबिलिटी वाईज तर मम्मा. म्हणजे काय रडायचं असलं तर मम्मी करायचं? नाही म्हणजे असं फॅमिली म्हणजे असं जर प्रॉब्लेम्स काही शेअर करायचं असतील तर बाबांना पण करून दे. ॲक्च्युली आता जेव्हापासून मी नागपूरला गेली आहे तर इट हॅज बीन इक्वल. बरं, तिघा बहीण भावंडांमध्ये कशी बाउंडिंग आहे? म्हणजे काय सारखं भांडण बिंडण की काय? म्हणजे नाही आता तर ॲक्च्युली आता आम्ही डिस्टन्सवरती आहोत तर थोडंफार कन्व्हर्सेशन हे सगळं कम्युनिकेशन कमी होतं. पण जेव्हा काही म्हणजे तसं तर बॉन्डिंग चांगलंच आहे. असं काही एकदम हे नाही आहे की आम्ही खूपच भांडतो किंवा खूपच प्रेमाने राहतो. नाही तसं नाही आहे. आम्ही इक्वली दोघंही भांडायचो आणि इक्वली आय मीन काहीही झालं तरी आम्ही दोघंही मार खायचो. सो दॅट डज नॉट मेक अ डिफरन्स मार खाल्ला की म्हणजे कोण ऑन कॅमेरा बोलतो कोण मारायचं, मम्मी की पप्पा? मम्मा. मम्मी. म्हणजे हार्ट स्ट्रिक्ट आहे मम्मी का? हा म्हणजे घरी असायची आम्ही दोघंच. तुझ्या म्हणणे बोलण्यामध्येच हा जर ती ज्या टोन मध्ये बोललीस ना तो असं वाटलं की फटके पडलेत सगळ्यांना. नाही ते तर आहेच. ते आय थिंक सगळ्यांना ती छडी लागे छमछम विद्या आहे घमघम म्हणून आज डॉक्टर होत आहेत सगळेजण घरातले. अभ्यास ऑल अभ्यास इज तो बाबा. बरं एक विचारायचा प्रश्न, घरात खरंच म्हणजे किताबी किडा कोण था घर में? आमच्या तिघांमधनं तर नो वन. म्हणजे आम्ही तिघही नव्हतो. व्हॉट एव्हर म्हणजे जे पण अभ्यास केला ते पप्पांनी हॅज शोन अ डिरेक्शन की असं थोडं इकडे करून मग ते विथ एज मॅच्युरिटी आली आणि तसं आम्ही अभ्यास करत गेलो आणि डिरेक्शन वाईज आता MS पर्यंत पोहोचले. खूप चांगली बोललीस. तुम्हाला तर छोटीला दे बरं, बघूयात काय म्हणते. माझं नाव सानिका औंधेकर आहे. मी आत्ता MBBS करके मी सध्या 3rd इयरमध्ये आहे. मुंबईलाच? म्हणजे तू पप्पा मम्मी सोबतच राहतेस? हो नाही म्हणजे मी सध्या हॉस्टेलला राहते. बट का बरं मुंबईत असताना? म्हणजे लांब आहे का खूप? नाही ॲक्च्युली आधी कल्याणला राहायचो. सो तेव्हा ते ट्रॅव्हलिंग खूप हार्ड असायचं. सो मी हॉस्टेलच घेतलं होतं. बरं, आता किती वर्ष बाकी? फर्स्ट इयर आहे की काय? म्हणजे अजून 2 वर्ष तर आहेत मला बरं. तू सगळे बोलताना तू फार हसत होती. नेमकं तुला यांची सगळ्या चाव्या माहिती आहेत का? म्हणजे काय नेमकं? नाही ॲक्च्युली माझं लहानपण जास्त तर यांच्यासोबत नाही गेलंय. काय बरं असं काय? मी माझ्या लाईक आजी आजोबांसोबत राहिली आहे. अच्छा, ये अंदर की बात किसने बताया नाही? म्हणजे आजी आजोबाकडे म्हणजे कुठं का? माझं गाव, माझा जन्म पण तिथंच झाला. आणि मम्मी चांगली की पप्पा चांगले? म्हणजे निर्णय करायचा. ॲक्च्युली दोघं पण आपल्या ह्याच्यात चांगलं आहेत. असं काही कम्पेअर नाही करू शकत मी. शेअरिंग कोणाला करते सगळं जास्त? म्हणजे जास्त तर म्हणजे मम्मीलाच करते. बट आता जसं दीदी बोलली की इव्हेंच्युअली आता दोघांना पण आम्ही इक्वलच सांगतो असं काही. बरं, मला एक विचारायचं की आता तुम्ही तिघं जर डॉक्टर होणार आहात, ही तिघांची फील्ड म्हणजे डिसीज वेगळे वेगळे आहेत का एकच फील्ड आहे सगळ्यांची? नाही मोस्टली वेगवेगळे फील्ड्स असणार आमचे. म्हणजे काय हे काय करते आता? दीदी MS सर्जरी करते. आणि तू? आणि माझं अजून काही फिक्स नाही आहे. बट मोस्टली बघू आता MD करेल. म्हणजे डॉक्टर या फील्डमध्ये म्हणजे आरोग्य क्षेत्रातच असणार आहेस? हो. आणि दादा काय करतोय? तो MD डर्मॅटॉलॉजी करतो. अच्छा, म्हणजे स्किनवर काम करणार, डर्मॅटॉलॉजिस्ट होणार आहेस. बरं, मग आता हे तुम्ही हॉस्पिटल करणार का? प्रॅक्टिस करणार कुठे? काय म्हणजे प्लॅन? बघू पुढे. नाही अगं आता ते फायनल आहे ना, म्हणजे मला ताईला विचारायला पाहिजे हा प्रश्न. काय करशील ताई? प्लॅन तर आहे ॲक्च्युली. इनिशियली मी स्टार्ट करेल आणि हळूहळू जसं यांचं होत राहील तसं देल जॉईन मी. आणि त्यांचं सिग्निफिकंट अदर्स पण जे पार्टनर्स असतील ते जरी डॉक्टर असतील तर मग इट विल बिकम अ जॉइंट हॉस्पिटल ओनली. म्हणजे मल्टी स्पेशलिटीज होईल एक. सर मेरे को ये पूछना था, मतलब ये तुम्हारे जो 3 शरारती बच्चे हैं, मतलब बचपन से इनको आपने सही में टाइम दिया इतना कि कैसे मतलब आप मैनेज करते हैं? एक्चुअली तीनों को टाइम देना पड़ा क्योंकि अभी बड़ी का अगर आरती का अगर देखा गया तो 10th में तो मैथ्स में तो ऑलमोस्ट फेल ही थी जब प्रीलिम का एग्ज़ाम था. अब बाद में समझा कि अरे ये तो बहुत ही यानी ये हुआ, तो मुझे कॉन्स्टेंटली वो वहाँ एफर्ट्स लेके उसको फिर वो आउट ऑफ 100 मैंने 70 मार्क्स आउट ऑफ 100 लाया. तो प्रीलिम में 9 मार्क थे आउट ऑफ 100, तो 9 से 70 लाने के लिए फिर मुझे थोड़ा वहाँ पर कॉन्स्टेंटली. ये कौन से साल की बात है उसकी? ये उसकी 10th की बात है. 10th की बात, मतलब 10th में डिसाइड होगा कि वो साइंस करेगी आगे या? हाँ, तो मैथ में अगर पुअर है तो नेचुरली मुझे वो बायोलॉजी की तरफ मुड़ना पड़ा, वहाँ से वो चालू हो गया. ये मम्मी पापा को समझना चाहिए. मतलब उसका भी वैसा उसने बोला है कि 3rd तक वो माजलगांव में थी, बाद में हमने पुणे में उसको शिफ्ट किया और पुणे में फिर वो उसका 10th करके 10th भी नहीं, बाद में हमने उसको लातूर में शिफ्ट किया क्योंकि लातूर में तो पता है कि मेडिकल या इसके लिए तो अच्छा जाना जाता है. तर मग आम्ही तिला लातूरला पण शिफ्ट केलं
आणि लातूरला मग ती 11वी-12वी तिने तिथे केल्यानंतर मग परत मेडिकलला आपल्याला ॲडमिशन. त्याच्यासाठी मग 4 वर्ष ती काही वेळ हॉस्टेलला राहिली. नंतर मग आम्हाला तिथे जाऊन राहावं लागलं लातूरला आणि तिथे रूम करून पण मग आम्ही काही दिवस काढले. मग एकीकडे माझी मुंबईला ड्युटी आणि दुसरीकडे लातूर असं ट्रॅव्हलिंग हे पूर्ण झालं. तर मला आठवतं आहे, मला गुगलवर एक मेसेज आला होता की तुम्ही ह्या वर्षभरामध्ये पृथ्वीला 3 प्रदक्षिणा मारल्याचे एवढं अंतर तुम्ही कापलेलं आहे. म्हणजे मी दर आठवड्याला मी मुंबई ते लातूर, लातूर टू मुंबई असं फ्रिक्वेंटली महिन्यातनं 3 ते 4 चक्रा व्हायच्या. त्याच्यामुळे हे वेळ द्यावा लागला त्यांना. असं म्हणजे झालं नाही की त्यांनी हे सगळं मॅनेज करावंच लागतं कारण ते माहिती नाही आता तो विषय जसा. वहिनी पण सोबत असायची सोबत? हा, मी लातूरला पण 4 महिने तिथे 12वीचे कालावधीत तिथे परत शिफ्ट झालो होतो आम्ही सगळे. खोडकर 3 मुलांचे म्हणजे कहाण्या ऐकल्या तुम्हाला. म्हणजे कोण जास्त त्रास देतो त्या तिघांपैकी? ऋषी. का बरं सगळेच ऋषीचं नाव घेतात? आज बरा शांत बैठा होतो जी जैसे मतलब दिखता वैसे है नाही. खोडकर होता ऋषी, हे मुली कसं थोडे शांत होते. म्हणजे तो ऋषी हेच म्हणजे 5 बहिणीमध्ये एकच आहे. म्हणजे त्यांच्या 3 आणि आमच्या 2 अच्छा. म्हणजे 5 बहिणीमध्ये हा. तर आमच्या 5 बहिणीमध्ये एक लाडका भाऊ आहे म्हणून जरा लाडकाच आहे तो. त्यामुळे जास्त लाड पण झाले आणि त्याचे खोड्या पण जास्तच. म्हणजे तुम्ही कुठल्याही म्हणजे राज्याच्या कुठल्याही कोपऱ्यात असला तर तुम्ही त्या या 3 दिवसासाठी आम्ही येतोच. थँक्यू. हे धनंजय औंडेकर सरांचे 3 प्रिंट आहेत आणि यांच्याकडनं आपण खूप चांगलं बोलणं करून घेतलं. कारण की हे म्हणजे यांना गाठणं फार कठीण होतं बरं का माझ्यासाठी. म्हणजे हे बाकी इंटरव्ह्यू तुम्ही तर बघत आहात औंडेकर सरांचा, आणि यांची औंडेकर सरांची आणखी काय कारकिर्दी आहे आपण नक्कीच पूर्ण एपिसोडमध्ये जाणून घेऊयात. पुढं कंटिन्यू राहा तुम्ही. धनंजय सरांसाठी मी हा एवढा खटाटोप केला, पण आज ते गटलेत आणि त्यामध्ये बाकीचे लोक पण भेटले. मला कुमारदादा भेटला, मधुताई भेटली. मधुताई ॲक्टिव्ह असते आपल्या ग्रुपला, धनंजय दादा कदाचित नसतो. आपल्याकडे खरं तर आज सोहन हे परभणीपर्यंत आले आणि कालच म्हणजे परवाच्या दिवशी मला आपले मोहम्मद युनुसचे जे लहान बंधू आहेत इद्रिस, त्यांनी फोन केला की सर वो एक बार टाईम दे दो. कारण सोहन तर मला विचारून थकला होता आणि मला वेळ खरोखरच देता येत नव्हता आणि मुंबई पण गाठलं होतं त्यांनी. आणि खरोखर म्हणजे कुठल्या तरी एखाद्या गावातनं एक कुणीतरी निस्वार्थपणे आपण एखादा इनिशिएटिव्ह घेऊन जे चित्रीकरण करतो, वेळ द्यावा लागतो. ही काही सोपी गोष्ट नाही आहे. आज सोहनला इथे येताना त्याची टीम असते, त्याचे कॅमेरा असतात, त्याची लाईटिंग असते. हे पूर्ण गोष्टी, प्रवास, त्याचे वाहतूक करणे, या सगळ्या गोष्टी काही सोप्या नाही आहेत. आणि मला वाटतं निस्वार्थपणे सोहननी आत्तापर्यंत 20च्या वर एपिसोड काढलेले आहेत आणि आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. ह्याच्यातनं जी काही येलदरीची जी त्या काळची मंडळी होती, जुन्या गोष्टी आहेत, आपल्या आयुष्याच्या ह्या जडणघडीमध्ये कुठंतरी मागे वळून पाहता यावं, किंबहुना आपल्या जीवनातले क्षण परत आठवावेत, ही जी काही भावना त्यांनी निर्माण केली किंवा ती जी काही त्याच्यामधनं जे समोर आलेलं आहे, खरोखर मी सोहनचं तर या निमित्तानं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो, आभारही मानतो. परंतु त्याचबरोबर आपल्याला कुठंतरी सोहन हे का करतो आहे, किंवा त्याला काही असं काही छंद आहे का, किंवा त्याला काही वेगळं काही याच्यातनं मिळते का, अजिबात नाही आहे. त्याच्यामुळे एक सर्वांना मी आवाहन करतो की उर्वरित जी काही मंडळी आहे त्या मंडळींनी स्वतःहून सोहनला बोलवावं. आपल्या परिवाराचं जे काही चाललेलं आत्ताचं जे परिस्थिती आहे, किंवा आपल्या येलदरीकरांना आज ते कसे दिसतात, किंबहुना त्या काळ कसे होते, जुन्या आठवणीने आत्ताचा काळ, ह्याच्यामध्ये आता मला तर मी अजूनही येलदरीशी जी काही नाळ आहे ती जोडूनच ठेवलेली आहे. मी काय तुटू दिलेली नाही. कुठेतरी मला येलदरीला आल्यानंतर मारुतीच्या मंदिरावर जावामध्ये किंवा बाबूदेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पुढच्या आयुष्याची जी प्रेरणा मिळते, त्याचं एक ज्वलंत उदाहरण हे माझ्या आयुष्यात मी घडवतो. तुम्हाला कदाचित माहीत असेल की मला प्रत्येक प्रमोशन मिळाल्यानंतर मी मारुती मंदिराच्या तिथे जाऊन पूजा करतो. आपल्या इथली मुळी कंपनी आहे, ते आवर्जून ते कुठंतरी दुरूनही शुभचिंतितात आणि त्यांनी आवर्जून सांगतात की ह्याच मारुतीमुळंच तुला ही सगळं जे काही मिळतं आहे. आणि ही भावना आपण मनात ठेवून माझं येलदरीला जाणं येणं असतं. आणि सोहन त्या निमित्ताने येलदरीकरांशी जी काय नाळ जोडतो. परत एकदा मी येलदरीकरांना आवाहन करतो की सोहनला आपण आमंत्रित करावं आणि आपल्या पूर्ण परिवाराचं जे काही येलदरीकरांपर्यंत पोचवाव्यात.
आणि त्याला सरळ हाताने मदत पण करावी. कारण जे काही करावं लागतं ते काही सोपं नाही. मी परत एकदा सांगतो की प्रवास आहे, वाहतूक आहे, याच्यासाठी त्याला कुठंतरी खर्च पण करावा लागतं. त्याला हे काही कमवण्याचं साधन नाही आहे, परंतु कुठंतरी आपल्या सर्वांना एकत्र आणणं ही त्याची भावना. याला मी एक महाराष्ट्रातील एखाद्या गावातनं सुरू होणारा एक स्तुत्य कार्यक्रम म्हणूनच म्हणेन. किंवा असं कुठं घडलेलं नाही की मी आता एवढं महाराष्ट्रात फिरलेलो आहे, पण येलदरीकरांचे जे काही सर्वांना दर्शन झालेलं आहे, अशी कुठंही अभिनव योजना ह्यांनी कुठल्याही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही गावामध्ये झालेली नाही आहे. गेट टुगेदर होतात, परंतु प्रत्येकाच्या घरात जाऊन त्याचं जे काही म्हणजे पूर्ण वृत्तांत सादर करणं आहे, हे खरोखर चांगला एक कार्यक्रम आहे. त्याबद्दल मी सोहन आणि त्याच्या परिवाराला परत एकदा शुभेच्छा देतो. आणि त्यांनी परभणीला आमच्यापर्यंत येऊन जो कार्यक्रम घडवला त्याच्याबद्दल परत एकदा आभार. थँक्यू. खूप माझं कौतुक केलं ना, एकदम मला गहिवरल्यासारखं वाटलं. आणि असं आहे ना की बच्चनला कोणीतरी स्टेजवर बोलवलं की टाळ्या वाजून ॲप्रिशिएट केल्यासारखं मला थोडंसं छाती मोठी झाल्यासारखी वाटते. आता मला काही बोलायची गरज नाही, कारण की हा एपिसोड माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होता. एक मिनटं चालू ठेवा. हा बच्चन नाही, हा तर खरं तर लहानपणापासून गोविंदा बघू इच्छित होता. आम्ही त्याच्यात गोविंदा बघत होतो. त्याचं अजूनही हेअरस्टाईल काळानुरूप थोडी कमी होत चालली, पण समहाव तो गोविंदाच्या जवळ जाऊ शकला. परंतु पुढे काही त्याला पुढच्या त्या पद्धतीने यश प्राप्त व्हायला पाहिजे होते, परंतु त्याच्या परीने त्यांनी संभाजीनगरमध्ये त्याचं जे वलय निर्माण करायचं ते केलेलं आहे. आणि एवढंच बोलायचं, पण तो म्हणजे बच्चनचा उल्लेख आला म्हणून राहुलं ना म्हणून मी बोललो 2 मिनिटं. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, नक्कीच अपेक्षा करतो औंडेकर फॅमिलीचा हा एपिसोड तुम्हाला आपल्याला सर्वांना एक खूप काही बोध देऊन जातो. कारण की यात सगळ्यात जास्त जर मी औंडेकर धनंजय दादांचं म्हटल्यापेक्षा ताईंचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग आहे. कारण की तिचा खूप संघर्ष राहिला लाईफमध्ये. कारण की काय आहे ना, कुठंतरी खचकून न जाता तिनं जे विश्व निर्माण केलं ना, त्याचं एक चांगला एपिसोड उदाहरण म्हणजे मधुताई आहे. आणि तिचा पण मी एपिसोड करणार आहे. पण जवळपास हा सगळा एपिसोड घेण्यामागचा माझा उद्देश हाच आहे की मी खरंच ही साखळी जोडून ठेवण्याचा आणि ही डायमंड किंवा ही आपली चांगली चांगली फुलं एका माळेत ओढण्याचा मी प्रयत्न करतो. आणि मी हा करत राहील. आर्थिक सहायता करा. धनंजय सरांनी सांगितलं, मी परत एकदा सांगणार नाही. आणि एपिसोड परत एकदा सांगतो, खूप आवडला असावं. आणि असेच नवीन सेलिब्रिटीसोबत मी परत तुम्हाला भेटवणार आहे. तुम्ही बघत राहा आपला हा एपिसोड. एकदा परत सांगतो, सबस्क्राईब करायला विसरू नका. 483 सबस्क्रायबर आहेत माझे फक्त. एक आठवणसाठी फक्त एक बाजूला बटन आहे रेड कलरचं आणि आयकॉन आहे, तिथं सबस्क्राईब करा. असं साईडला दिसतं, या साईडला तिथं बटन टच करा सबस्क्राईब म्हणून. म्हणजे तो सबस्क्राईब वाढला ना, कमीत कमी माझं चॅनल तरी मॉनिटाईज होईल. नक्कीच धनंजय सरांचा एपिसोड झाल्यानंतर ते सबस्क्रायबर वाढणार आहेत, नक्कीच 5,000 वाढतील नक्कीच. आणि हा एपिसोड मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसेल. कारण की एक आठवण येलदरी आणि येलदरीपर्यंत सहमत न राहता आता हा महाराष्ट्रापर्यंत जाणार आहे हा एपिसोड. नक्कीच दुसऱ्या एपिसोडमध्ये तुम्हाला चांगल्या सेलिब्रिटीसोबत भेटवणार आहे. तोपर्यंत बघत राहा एक आठवण, सोनेरी क्षणाची साठवण. नमस्कार.